राणेनगर ते सेंट्रल पार्क हा परिसरातील महत्वाचा जोड रस्ता आहे. मात्र या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. पावसाचे पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. नाशिक महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 27 मध्ये जो एक्सलो पॉईंट वर निलेश कोतकर यांचा अपघाती निधन झालं. खरं तर महापालिकेच्या दुर्लक्षपणामुळं आणि या खड्ड्यांचं साम्राज्य वाढल्यामुळं आज एक निलेश कोतकर सारखा व्यक्ती आज आपल्यामधून निघून गेला. खरं तर त्यांच्या पाठीमागं त्यांची पत्नी, 4 वर्षाची मुलगी, आज अवस्था बघितलं तर त्यांच्या परिस्थितीवर गदा आले आहे. आणि हा नाशिक महानगरपालिकेचा भोंगळ कारभार कधी सुधारणार? ही नाशिक महापालिका ही कॉन्ट्रॅक्टरच्या माध्यमातून ही महापालिका त्यांच्या पाठीशी उभी आहे असं माझं ठाम मत आहे. आमचा हा रस्ता राणेनगर ते मोरवाडी रोड सिडको भागातला एक खूप रहदारी इथं तो लवकरात लवकर खड्डे बुजवण्यात यावे. मी खूप वेळा 10 वेळा मी तक्रार पण केली आहे, पण मग कोणीच आलं नाही नगरपालिकेकडनं पण बघण्यासाठी. खूप ॲक्सिडेंट होत्या. काल पण इथं ॲक्सिडेंट झाले, 2-3 ॲक्सिडेंट झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हा रस्ता सीमावर्ती भागात असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अनेक तक्रारी करूनही दुरुस्ती झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. मोठी दुर्घटना होण्यापूर्वीच खड्डे बुजवून रस्ता सुरक्षित करावा अशी मागणी करण्यात येत आहे. न्यूज डेस्क, आपलं नाशिक.